आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। धनगर आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार गोपीचंद पडळकर यांची माहिती। तर शिंदे फडणवीसांनी सरकार म्हणून ठामपणे उभं राहावं, पडळकरांची सरकारला विनंती। मराठा समाजावरील योजनांच्या जाहिरातींसाठी 26 कोटींच्या खर्चाला मंजुरी। मराठा समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न। जाहिरातीऐवजी 26 कोटी रुपये मराठा समाजासाठी खर्च करायला पाहिजे होते। सुप्रिया सुळे यांची टीका। केंद्रामध्ये 10 वर्ष सरकार असूनही आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही, सुप्रिया सुळे यांचा निशाणा। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेला 288 जागांवर निवडणूक लढवणार, मनोज जरांगे पाटलांची पुण्यामध्ये घोषणा। निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, जरांगेंनी प्रयोग केला तरी तो यशस्वी होणार नाही। जरांगेंच्या निवडणूक लढण्याच्या घोषणेनंतर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। नितेश राणे आणि पंकजा मुंडे यांची शिर्डी साई मंदिर परिसरामध्ये भेट। दोघांनीही एकमेकांना लोकसभा निवडणूक निकालासाठी शुभेच्छा दिल्या। पंकजा यांच्यासोबत सुजय विखे पाटील सुद्धा उपस्थित। सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची 4 तारीख चांगली जाणार, लोकसभा निवडणूक निकालाआधी मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 4 तारीख आपली चांगलीच जाईल। आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहिल्या। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। तर 4 जूनचा निकाल सकारात्मक येईल, पंकजा मुंडेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त। सरकार पलटवून टाकलं आणि अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर केलं। मुख्यमंत्री शिंदेंचं विधान, तर अहिल्यादेवी असंच नाव सगळीकडे असेल असा GR काढणार असल्याचीही घोषणा। भाजप नगरसेविका प्रीती सातम यांचा BMC अधिकाऱ्यांना दम। गोरेगावच्या गोकुळधाम जवळ पालिकेची कामं धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप। 5 जून पर्यंत कामं पूर्ण करण्याचा अधिकाऱ्यांचं आश्वासन। दक्षिणेतील बंगळुरू रोज कांद्यावरील 40% शुल्क हटवलं। लासलगावमध्ये कांद्याच्या दरामध्ये 200 रुपयांची घसरण। महाराष्ट्रामधील कांद्याला वेगळा न्याय का, संतप्त शेतकऱ्यांचा सवाल। कांदा निर्यात प्रश्नावरून महाराष्ट्रावर अन्याय। गुजरात आणि कर्नाटकचा मार्ग मोकळा होतो, मग महाराष्ट्राचाही करा, मंत्री छगन भुजबळ यांची केंद्र सरकारकडे मागणी। कांदा प्रश्नावर वारंवार प्रश्न विचारले पण केंद्र सरकार गंभीर नाही। कांदा प्रश्नावर सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर आरोप।